सोमवार सुरू झाला आणि बाजारभाव दबावात राहील असं थोडंसं वाटत असतानाच बाजारानं परत एकदा चांगली मागणी नोंदवलेली आहे आणि चांगले बाजारभाव नोंदवलेले आहेत. आज बाजारभावाची चांगली बातमी आहे. पिंपळगाव आणि पुण्यामध्ये बाजार जे आहे ते वाढलेले आहेत. पिंपळगावला हलक्या मालाला सुद्धा बाजार सुधारलेला आहे. तर दुसरीकडे पुणे गुलटेकडी बाजारात साधारण 1 ते दीड रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. इथे आवक घटलेली आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एकूणच आठवड्याची आवक जर बघितली तर ती घटलेली दिसून येत आहे. मागच्या महिन्याच्या तुलनेत आवक घटलेली आहे आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत सुद्धा या जूनच्या तिसऱ्या आठवड्यात आवक दबावत राहिली असं दिसून येत आहे. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात आवक कशी राहिली आणि कुठल्या बाजारामध्ये किती कमी झाली, किती वाढली याचा आपण आढावा घेऊ. त्यातून तुमच्या असं लक्षात येईल की येणाऱ्या काळामध्ये कांद्याच्या बाजाराचं आणि कांदा बाजारभावाचं भविष्य उज्ज्वल आहे. नमस्कार. ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज सकाळीच पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये हलकेपटना कोलकाता या क्वालिटीला साधारण 16 ते 18 रुपये बाजारभाव मिळालेला आहे, जो शनिवारच्या तुलनेत थोडासा वधारलेला दिसून येतो. पुणे बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव 1 ते दीड रुपयांनी वाढले. इथं आवक घटलेली आहे. आजचा सगळा आढावा घेतला तर आवक जी आहे तर मागच्या सोमवारच्या तुलनेत म्हणजे मागच्या आठवड्याच्या सोमवारी आवकी बाजारामध्ये झाल्या कांद्याच्या, त्या तुलनेत त्या टिकून आहे तर अनेक ठिकाणी त्या घसरलेल्या आहेत. देशावर सुद्धा कांद्याचे बाजारभाव विशेषतः बिहारमध्ये जर बघितलं तर ते वाढलेले दिसून येत आहेत. एकूणच बाजारामध्ये अपवाद वगळला तर चैतन्य आहे. चांगले जे आहे चांगले संकेत बाजार देत आहे. मधले काल आणि अगदी काल परवाच्या दिवशी काही ठिकाणी पावसाची नोंद झाली. आता हा पाऊस परिणाम करेल का? किंवा 2 दिवस मागचे बंगळुरूमध्ये नवीन कांदा आवक झाली होती, अगदी कमी, आणि त्याचे भाव इतके कमी होते की आपल्याकडचा चोपडा कांदा असेल तर त्याला जास्त चांगले बाजारभाव मिळाले लासलगाव पिंपळगावला. आता हा पण परिणाम करेल का? आणि आत्ताच्या आवकीचा दबाव म्हणजे आवक कमी झालेली आहे, त्याचा परिणाम भाववाढीवर होऊ शकतो का? ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणखी एक की रविवारपर्यंत म्हणजे पुढच्या रविवारपर्यंत कांद्याचे बाजारभाव अगदी जिल्हावार कसे राहणार आहेत, कुठल्या बाजारात ते 2000 क्रॉस करू शकतात आणि कुठल्या बाजारात ते साधारण 2000 रुपयापर्यंत जातील, अशी सगळी माहिती जिल्हावार आपण कालच सांगितलेली आहे. तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून ते बघू शकतात. ही अतिशय प्रीमियम माहिती आहे अनेक शेतकऱ्यांना पुढच्या नियोजनासाठी, आणि एकूणच आपल्या नफ्या तोट्याचं गणित मांडताना या माहितीचा उपयोग होतो आणि साधारण 95 ते 100% ही माहिती बरोबर येते असे अनुभव आहेत. आता आणखी जे आवक आहे ते बघूया. आवकेच्या बाबतीत सगळ्या शेतकऱ्यांसाठी खूप चांगली बातमी आहे, ती म्हणजे आवक घटते आहे. सुरुवातीला मी राज्याचा हिशोब मांडेन, नंतर महत्त्वाच्या ज्या बाजार समित्या आहेत टॉप 10 की जिथे आवक घटलेली आहे, आणि आणखी काही महत्त्वाच्या ज्या पट्टे आहेत, नाशिक पट्टा, सोलापूर पट्टा, अहिल्यानगर पट्टा, इथे आवक घटली आहे का वाढली ते पण आपण बघूया. तर सुरुवातीला एक असं लक्षात येतं की ही जी आवक आहे ही मागच्या आठवड्यात म्हणजे 9 ते 15 जूनच्या तुलनेत 16 ते 23 या जूनच्या आसपास ही आहे, म्हणजे आजपर्यंतची आहे. मागच्या आठवड्यात जी आवक झाली मागच्या आठवड्याच्या तुलनेत म्हणजे जूनच्या तिसऱ्या आठवड्यात ती 13% घटलेली आहे. म्हणजे जवळपास 22,000 किंवा 23,000 मेट्रिक टन कांदा बाजारात आलेला नाही. म्हणजे अवघी 1,56,921 टन आवक राज्यात झाली. आता मागच्या महिन्यात जी होती ती 1,56,921 टन जी होती, त्या तुलनेत मागच्या महिन्यात होती 1,94,000 मेट्रिक टन. मागे मी सांगितलेलं आहे. त्यामुळे मागच्या महिन्याच्या तुलनेत 37,000 टनांनी ही घटलेली 19% घट आहे. आणि मागच्या वर्षी जी होती ती साधारण 2,10,000 मेट्रिक टन होती, त्या तुलनेत सुद्धा राज्याची आवक तब्बल 25% घटलेली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 25%, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 20%
आणि माफ करा, मागच्या महिन्याच्या तुलनेत 20% आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत संपूर्ण राज्याची आवक 13% घटलेली आहे. आता आवक जर 10%, 15% अशी घटत असेल तर बाजारभावातसुद्धा ₹2, ₹3 अशी वाढ होते, असा अनुभव आहे. आता प्रमुख पट्टा आणि जिल्हे जे आहे तिथे काय हे राहिलं आहे ते आपण बघूया. नाशिकचा जो पट्टा आहे तिथं मागच्या आठवड्याच्या तुलनेत 14% आवक घटलेली आहे आणि मागच्या महिन्याच्या तुलनेत साधारण 23%, मागच्या वर्षीच्या तुलनेत 30% आवक घटलेली आहे. अहिल्यानगर पट्टा इथे मात्र मागच्या आठवड्याच्या तुलनेत अवघी 3.5% आवक वाढली, मागच्या महिन्याच्या तुलनेत 16% वाढली, पण मागच्या वर्षीच्या तुलनेत 20% घटलेली आहे. अहिल्यानगर पट्टा जे आहे तिथे साधारण 34,700 मेट्रिक टन आवक आहे आणि नाशिकमध्ये 72,560 आवक नोंदवली गेली आठवड्याची. अहिल्यानगरमध्ये थोडीशी आवक मागच्या आठवड्याच्या तुलनेत वाढलेली आहे. हेच कारण होतं की आवक वर खाली झाल्यामुळे अहिल्यानगरमध्ये बाजार एकदम वरती जायचे, एकदम खाली यायचे, पण जी सरासरी किंमत आहे कांद्याची ती अहिल्यानगरमध्ये स्थिर राहिलेली आहे, ती फार खाली आलेली नाही. ते पण तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात जी तेजी आहे किंवा ज्याला भाववाढ म्हणूया, तेजी म्हणण्यापेक्षा ती टिकून राहिली. धुळ्यामध्ये मागच्या महिन्याच्या तुलनेत 54% वाढ झाली, पण मागच्या आठवड्याच्या तुलनेत ती परत 37% घटली. कारण धुळे पट्टा असा आहे की ज्या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव दबावात आहे, त्यामुळे अनेकांनी काही ठिकाणी, काही लोक गुजरातला गेले, काही सरळ नाशिकमध्ये येत आहेत, तर काही वेगळ्या बाजार समित्यांचा पर्याय निवडला, तर काही शेतकऱ्यांनी थांबण्याचं पसंत केलेलं दिसतंय, असं शेतकऱ्यांशी बोलल्यावर लक्षात येतं. त्यामुळे धुळ्यामध्ये अवघी 5,300 टन आवक आहे, 37% मागच्या आठवड्याच्या तुलनेत घटली. त्यामुळे या आठवड्यात बाजारभाव थोडेसे परिणामकारक ठरू शकतात. मागच्या वर्षीच्या तुलनेत धुळ्याची आवक 13% घटली आहे. जळगावमध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत 9%, मागच्या महिन्याच्या तुलनेत 41% आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 20%. नागपूरमध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत तब्बल 26% घटलेली आहे, मागच्या महिन्याच्या तुलनेत 24%, मागच्या वर्षीच्या तुलनेत 30%. सोलापूरमध्ये मागच्या महिन्याच्या तुलनेत 50% आवक घटलेली आहे, तर मागच्या आठवड्याच्या तुलनेत ती जी आवक आहे 30% घटलेली आहे. 29.3 आपण सरासरी 30% धरूया आणि मागच्या वर्षीच्या तुलनेतसुद्धा 13%ची घट झालेली आहे. पुण्यामध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत बाजारभाव 10% आवक 10%, मागच्या महिन्याच्या तुलनेत 24% आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत साधारण 17.5% घटले आहे. मुंबईच्या वाशीमध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत 52% आवक घटली आहे, मागच्या महिन्याच्या तुलनेत 63% आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत 45% घटली. सर्वाधिक कमी आवक 3,164 टन मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये नोंदवली गेलेली आहे. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये आवक किती घटली आणि टॉप 10 अशा बाजार समित्या कुठल्या की जिथे आवक सर्वाधिक घटलेली आहे आणि टॉप 10 बाजार समित्या कुठल्या की जिथे आवक सर्वाधिक वाढलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे लासलगाव, पिंपळगाव वगैरे अशा ज्या बाजार समित्या आहेत तिथं काय परिस्थिती ते आम्हाला सांगा. असं तुम्ही म्हणत असाल तर आपण पुढे जाऊया. व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण ही माहिती गरजेची आहे आणि त्यातून नंतर काही माझ्याकडनं राहू नये आणि तुम्हाला भरभरून द्यावं म्हणून ही आहे. व्हिडिओ पुन्हा कंटिन्यू करा. छत्रपती संभाजीनगरमध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत 0.5% आवक वाढलेली आहे, 0.5% वाढली. मागच्या महिन्याच्या तुलनेत 14% वाढली, पण मागच्या वर्षाच्या तुलनेत साधारण 1.5% घट आहे. त्यामुळे इथले बाजारभाव थोडेसे फार वाढणार नाही, पण थोडीशी त्याच्यामध्ये स्थिर राहतील, मी काल सांगितलेलं आहे. आता साताऱ्यामध्ये जी आवक आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत 36%, मागच्या महिन्याच्या तुलनेत 51%, मागच्या वर्षीच्या तुलनेत 54%. सांगलीमध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत ही घटलेली आहे साताऱ्याची. सांगलीमध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत वाढ झाली, मागच्या महिन्याच्या तुलनेत 48% घसरली, मागच्या वर्षीच्या तुलनेत 38% घसरली. कोल्हापुरात 19% मागच्या आठवड्याच्या तुलनेत घटली, मागच्या महिन्याच्या तुलनेत 48% आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत 13% घसरण आहे. आता निवडक बाजार समित्या ज्या आहेत की जिथे आवक कशी राहिली ते मी बघतो, फार काही आकडे सांगणार नाही, टक्केवारी वाचून दाखवतो. लासलगावमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 44% आवक घटलेली, लक्षात घ्या.
मागच्या महिन्याच्या तुलनेत मात्र केवळ 0.5% बदल झाला आहे, 0.5% घट आहे. पण मागच्या आठवड्याच्या तुलनेत जी आहे ती 21% घसरण आहे. लासलगावमध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत 21%, मागच्या महिन्याच्या तुलनेत 0.5% आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 44% घसरलेली आहे. पिंपळगाव बसवंतला मागच्या आठवड्याच्या तुलनेत 22%, मागच्या महिन्याच्या तुलनेत 51% आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 36% आवक घसरलेली आहे. या महत्त्वाच्या बाजार समित्या इथे मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 40% आवक जूनच्या 3ऱ्या आठवड्यात घसरलेली आहे सरासरी, आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत आवक जी घसरण आहे ती साधारण 20 ते 21% आहे. चांदवडला मागच्या आठवड्याच्या तुलनेत 5% वाढ झाली, पण मागच्या महिन्याच्या तुलनेत 18% घसरण आहे. सटाण्यामध्ये 4.5% मागच्या आठवड्याच्या तुलनेत घटली आहे. देवळ्यामध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत 9% घटली आहे. उमराणेमध्ये स्थिर आहे. उमराणेमध्ये मागच्या महिन्याच्या तुलनेत 72% वाढली, पण मागच्या वर्षीच्या तुलनेत घटलेली आहे. देवळ्यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 20% घटली आहे. कळवणला 28% मागच्या आठवड्याच्या तुलनेत घटली आहे, पण मागच्या महिन्याच्या तुलनेत 29% वाढ आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत 41% घटलेली आहे. दिंडोरी वणी मागच्या महिन्याच्या तुलनेत 60% आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 24%. अकलूज मागच्या आठवड्याच्या तुलनेत 4.5%. सोलापूर मागच्या आठवड्याच्या तुलनेत 29%, मागच्या महिन्याच्या तुलनेत 48% आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 13% आधी सांगितलेलं आहे. लासूर स्टेशन छत्रपती संभाजीनगर मागच्या आठवड्याच्या तुलनेत 2.5% आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 25% घट आहे. छत्रपती संभाजीनगर मागच्या आठवड्याच्या तुलनेत 0.5% वाढ आहे. मागच्या महिन्याच्या तुलनेत 30% घट आहे. वैजापूर मागच्या आठवड्याच्या तुलनेत 0.5% वाढ आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 1.7% घट आहे. अहिल्यानगर बाजार इथे मात्र वेगळं चित्र आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत जवळपास दुप्पट वाढलेली आवक 214%. अहिल्यानगर बाजार समितीचं सांगतो आहे, जिल्ह्याचं नव्हे. पण मागच्या महिन्याच्या तुलनेत आवक घटलेली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत आवक 2% वाढलेली आहे. आता राहुरी वांबोरी इथे मागच्या आठवड्याच्या तुलनेत 7.25% घसरण आहे. मागच्या महिन्याच्या तुलनेत 14% वाढ आहे आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत 43% घसरण आहे. घोडेगाव मागच्या वर्षीच्या तुलनेत 25% घसरली, मागच्या महिन्याच्या तुलनेत जवळपास 1.25% वाढली आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 20% घसरली. लक्षात आलं तुम्हाला इथे बाजारभाव का वर खाली जात आहेत. खेड चाकण इथे मागच्या आठवड्याच्या तुलनेत 25%, मागच्या वर्षीच्या तुलनेत 73% आणि मागच्या महिन्याच्या तुलनेत 73% आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 60% घटली आहे. पुणे आता पुणे इथे मागच्या आठवड्याच्या तुलनेत 2% आवक वाढली, पण मागच्या महिन्याच्या तुलनेत 25% घसरली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 3% वाढली आहे. तरी पण व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की या शनिवारच्या तुलनेत आज सोमवारचा विचार आहे ती आवक घटलेली आहे. धुळ्यामध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत 35%, मागच्या महिन्याच्या तुलनेत 34% आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 46% घसरलेली आहे. धुळे बाजार समिती. साक्रीमध्ये 37% मागच्या आठवड्याच्या तुलनेत घटली आहे. पण मागच्या आठवड्याच्या तुलनेत जी आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत जी आहे ती 9% म्हणजे 10% घसरली आहे. पण मागच्या महिन्याच्या तुलनेत 67% वाढलेली आहे. त्यामुळे इथे बाजारभाव फार काही तेजीनं वर जाण्याची शक्यता दिसत नाही आहे, पण घसरणार नाही, टिकून राहतील, थोडीशी वाढ असेल. बुलढाणा आणि मलकापूर मागच्या आठवड्याच्या तुलनेत 5.5% आणि मागच्या महिन्याच्या तुलनेत 46% घसरली. नागपूर मागच्या महिन्याच्या तुलनेत 23%, मागच्या वर्षीच्या तुलनेत 30% आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 26%. अमरावती मागच्या आठवड्याच्या तुलनेत 40%, मागच्या महिन्याच्या तुलनेत 41% आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 34%. सातारा मागच्या आठवड्याच्या तुलनेत 35%. वाई मागच्या आठवड्याच्या तुलनेत 46.9%. वडूज मागच्या आठवड्याच्या तुलनेत 28%. लोणंद मागच्या आठवड्याच्या तुलनेत 62%. तर हे बुलढाण्यापासून तर लोणंदपर्यंत या सगळ्या आवकी मागच्या आठवड्याच्या तुलनेत घटलेल्या आहेत. आता सांगलीमध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत
2.25% वाढ झाली, पण मागच्या महिन्याच्या तुलनेत 48% आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 38%. कोल्हापूरला मागच्या आठवड्याच्या तुलनेत 21% घट झाली, माफ करा, आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 50% आणि मागच्या महिन्याच्या तुलनेत 20% घटलेली आहे. सातारा सांगलीमध्ये सुद्धा घसरण आहे, ते पण सांगायला हरकत नाही. आता सर्वाधिक म्हणजे किती तर 50%पासून तर 72%मध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत कुठल्या बाजार समित्यांमध्ये घट झाली ते बघूया. ओम चैतन्य अहिल्यानगर हे जे बाजार समिती, खाजगी बाजार समिती असेल, 1 नंबरला आहे की जिथे आवक घटलेली आहे 72%. सांगलीतलं विटा, लोणंद, राहुरी, कर्जत, परंडा, मंगळवेढा, मुंबईतलं वाशी, अकोला आणि लक्ष्मी सोपान हे खाजगी मार्केट, बार्शी या ठिकाणी अनुपक्रम हे पहिल्या टॉप 10मध्ये की जिथे घसरण जी आहे 72पासून 50पर्यंत घसरलेली आहे, 50% घसरलेली आहे. आता वाढ जिथं झाली त्या बाजार समित्या कुठल्या? शेवगाव मागच्या आठवड्याच्या तुलनेत 200%ची वाढ, अहिल्यानगर 200%ची वाढ, चंद्रपूर गंजवड 90% वाढले, कल्याण 83% वाढले, जुन्नर नारायणगाव 50% वाढ, त्यानंतर धाराशिव, वडगाव पेठ, नेवासा, गंगापूर, पुणे पिंपरी म्हणालोय, पुणे शहर नाही, पुणे पिंपरीत आवक तशी कमीच असते. यामध्ये 2 टनाची वाढ आहे पुणे पिंपरीमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे. एकूण निष्कर्ष काय? छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या तुलनेत आवक टिकून आहे, तर नाशिक, मुंबई, वाशी, सोलापूर, धुळे, सातारा या पट्ट्यामध्ये आवक घटलेली आहे. एकूण राज्याचा विचार करता आवक घटलेली आहे. आवक जर घटली असेल, सुरुवातीला सांगितलं आहे त्या तुलनेत बाजारभाव वाढू शकतात. ते कसे राहतील आठवड्यामध्ये ते आपण पुढे पाहूच. पण ज्यांना जिल्हावार बघायचं असेल ते जॉईनच्या बटनावर आत्ताच क्लिक करून ते बघा, तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होईल. एकूणच कालचं जे विश्लेषण केलं होतं त्याला जोडून हे विश्लेषण आहे. चांगल्या क्वालिटीचा कांदा भाव खाणार आहे, उच्च क्वालिटीचा कांदा भाव खाणार आहे, हलका आणि बिलो ॲव्हरेज सध्या तरी बाजारभाव टिकून आहेत. पण ते विकायचे किंवा ठेवायचे या संदर्भात मी सांगत आलेलो आहे. पुन्हा उद्या किंवा संध्याकाळी भेटूच. जोडून राहा, तुमचं मत जरूर नोंदवा. मी पंकज जोशी, विंचूरकर.